गोरेगावकरांना नमस्कार. आपला हा दुसरा टप्पा. हा दुसरा टप्पा थोडासा महत्वाचा आहे गोरेगावकरांसाठी, कारण आज आपण अशा व्यक्तीसोबत चर्चा करणार आहोत जो भाजपचा एक गोरेगावातला म्हणा, मुंबईतला म्हणा, महाराष्ट्रातला म्हणा एक चेहरा आहे. सध्या ते भाजपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट गोरेगावच्या भाजपच्या राजकारणातील पडद्यामागचे सूत्रधार. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जयप्रकाश जी नमस्कार. आई लव गोरेगांव में आपका स्वागत है. धन्यवाद. जयप्रकाश जी, सबसे पहले मैं आपको अभिनंदन दूंगा क्योंकि आप संयोजक है जो 8 साल मोदी सरकार ने पूरा किए. उनके लिए जो महाराष्ट्र भर, मुंबई से लेकर महाराष्ट्र तक लोगों को घर घर जाके मोदी जी ने जो उपलब्धियां की है वो उन तक पहुंचाना है. तो आप किस प्रकार से ये काम कर रहे हैं संयोजक का? अमित जी, सर्वप्रथम तुम्हारा खूब खूब धन्यवाद. ये सही बात है कि मोदी जी के 8 वर्ष पूरे हुए और पूरे देश में सेवा, सुशासन और गरीब कल्याण इस माध्यम से हम लोगों के बीच में जा रहे हैं और पूरे देश में एक योजना के माध्यम से हम मोदी जी के किए हुए कामों को लोगों तक पहुंचाना और जो काम पहुंचे हैं उसके बारे में जानकारी लेना. और हम सब जानते हैं कि देश के ही नहीं पूरी दुनिया के अगर सबसे शक्तिशाली नेता इस समय कोई होंगे तो हम नरेंद्र मोदी जी को मानते हैं. और मोदी जी एक ऐसे जो यशस्वी प्रधानमंत्री आज इस देश को हम मिले हैं, तो मोदी जी के गरीब कल्याण, सूचित, अनुसूचित जाति, जमाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, पिछड़ा वर्ग और मिडिल क्लास, ऐसे लोगों के किए हुए कामों को हम उनके तक पहुंचाने का काम कर रहे हैं. और ये सही बात है कि महाराष्ट्र की जवाबदारी संयोजक के नाते मुझे दी गई है और पूरे महाराष्ट्र में जो शासकीय 36 जिले हैं और भारतीय जनता पार्टी के हिसाब से 68 जिले हैं, उन सभी 68 जिलों में भारतीय जनता पार्टी करीब 700 मंडलों में हम एक कार्यक्रम का नियोजन कर रहे हैं और उस नियोजन के माध्यम से लोगों के बीच में जा रहे हैं. इसमें ये जो आपकी टीम है, कौन कौन है इस टीम में सर? नहीं, देवेंद्र जी के और चंद्रकांत दादा पाटिल जी के मार्गदर्शन में हमने 18 लोगों की टीम बनाई है, जिसमें हम जानते हैं कि संयोजक के नाते मेरे पास जवाबदारी है, सह संयोजक के नाते संजय उपाध्याय जी मुंबई के हमारे महामंत्री हैं, प्रवीण घुगे जी हैं सह संयोजक, विक्रम पावस्कर, और हमारे 18 लोगों की टीम है जिसमें किसान मोर्चा के माध्यम से, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाति, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, फिर ओबीसी मोर्चा, फिर सेलिब्रिटी जो है, फिर बूथ के जो हमारे प्रमुख है, रैली के लिए हमने अलग से संयोजक नियुक्त किया, सोशल मीडिया और इस तरह से जो लाभार्थी हैं उन लाभार्थियों तक हम पहुंचे. ऐसे हमने 18 लोगों की टीम बनाई है और 18 लोगों की टीम के माध्यम से हम पूरे महाराष्ट्र में जो हमारे जिलाध्यक्ष हैं, हमारे खासदार है, हमारे आमदार है, हमारे नगर सेवक है, उन सभी के माध्यम से मोदी जी के किए हुए कामों को उनके बीच में लेके जा रहे हैं. आपको जयप्रकाश जी से लग रहा है कि जैसे अभी बहुत सारे काम किए, सबसे पहले मैं ये बताऊंगा लोगों को ये है कि एक तो मोदी जी को अपोज करे ऐसा चेहरा विपक्षी के पास नहीं, दूसरा उनके ऊपर भ्रष्टाचार के कोई आरोप नहीं है, और तीसरी बात यह है कि उन्होंने जो कुछ काम किया है, आपको ऐसा लगता है कि ये काम अगर आप जनता के सामने लेकर जाएंगे तो आने वाले जो स्थानीय स्वराज्य संस्था के इलेक्शन है उसमें कुछ फायदा हो सकता है बीजेपी को? ठीक है, निश्चित तौर से किए हुए काम को सभी चुनाव में फायदा होता है उसका, चाहे मुंबई महानगर पालिका हो, चाहे महाराष्ट्र की नगर पालिकाएं हो, महानगर पालिका हो, चाहे देश का चुनाव हो. मैं कहूं कि हमने ग्रामीण क्षेत्रों में जो किसान सम्मान योजना चलाई, मोदी जी ने किसानों के लिए जो मदद की, उनके अकाउंट में पैसा डालना, इसके पहले तक हम हमेशा देखते थे कि इसके पहले हमारे प्रधानमंत्री राजीव गांधी जी थे, उन्होंने कहा था कि मैं जब केंद्र से 1 रुपए भेजता हूं तो 15 पैसे पहुंचते हैं, और रिकॉर्ड है, तो मैं नहीं बोल रहा हूं, 15 पैसे गरीब जनता तक पहुंचता है, किसानों तक पहुंचता है. आज मोदी जी 1 रुपया भेजते हैं तो पूरा का पूरा 1 रुपया उनके अकाउंट में जाता है, क्योंकि चाहे जनधन के माध्यम से उन्होंने करोड़ों लोगों का जिनका अकाउंट नहीं था, गरीब आदमी का 0 बैलेंस अकाउंट ओपन किया, तो जनधन के माध्यम से गरीब महिलाओं को, मुंबई की भी कोविड काल में 500 रुपया महिलाओं के अकाउंट में गया, किसानों को 2-2 हजार रुपए जो उनको इंस्टॉलमेंट में आता है वो जाता है. तो चाहे किसान हो, चाहे गरीब महिला हो, चाहे विधवा पेंशन के माध्यम से हो, तो अब दलालों की, एजेंटों की जरूरत नहीं पड़ती है. अब मोदी जी डायरेक्ट उनके अकाउंट में पैसा डालते हैं. आप अगर देखेंगे तो 10-15 साल पहले या 8 साल पहले हम जब गांव में जाते थे या शहरों में भी, झोपड़पट्टी की महिलाएं सड़कों पर शौच के लिए जाती थी, गांव में महिलाएं खेत में जाती थी शौचालय के लिए, और कब जाती थी? रात में,
क्योंकि दिन में नहीं जा सकती, क्योंकि खेत में काम करने वाले लोग रहते थे। तो उन महिलाओं की जो पीड़ा थी, दर्द था, वो मोदी जी ने पहचाना और हर घर को शौचालय, पैसा नहीं तो मोदी जी ने उनको पैसा देने का काम किया और हर घर में शौचालय पहुंचाने का काम किया। नल से जल, ये जो योजना है, ये हम बहुत छोटा लगता होगा नल से जल, लेकिन शुद्ध पानी आज ग्रामीण क्षेत्रों में पहुंचे, उसके लिए मोदी जी ने बहुत बड़े स्तर पे काम शुरू किया है। और मुझे लगता है आने वाले समय में हर गांव को नल से जल देने की जो कल्पना है, उसके लिए फंड का प्रोविजन किया गया है। हम गांव में देखते थे या शहरों में भी जो गरीब महिलाएं थी, वो चूल्हे पर खाना बनाती थी, या तो लकड़ी पे जलाती थी या तो गोबरी पे गोबर का जो बनता था उससे बनाती थी, उससे धुआं निकलता था और वो धुआं उनकी आंखों में जाता था, लंग्स में जाता था, जिससे टीबी होने के चांसेस थे, आंखों की तकलीफ होती थी, लंग्स को तकलीफ होती थी, उससे ब्रोंकाइटिस के होने की तकलीफ। तो वो धुआं मुक्त भारत बनाने का जो संकल्प मोदी जी ने लिया और आज करोड़ों लोगों को चूल्हा और गैस सिलेंडर मुफ्त देने का काम किया। मैं अगर कहूं तो एक बहुत बड़ी योजना जो मुझे लगता है दुनिया में कहीं नहीं होगी कि आयुष्मान भारत। आयुष्मान भारत के माध्यम से 5 लाख गरीब आदमी का बीमा किया गया और उनको मेडिकल सुविधा किसी भी सरकारी अस्पताल में जाकर, जिनके पास आयुष्मान भारत का कार्ड है, ऐसे करीब करीब 40 से 45 करोड़ लोगों को उसको बेनिफिशियरी बनाया गया, उनको बेनिफिट मिलेगा। उससे भी बड़ी योजना अगर मोदी जी ने लाई तो अगर आप देखेंगे कि कोविड काल में वैक्सीनेशन के समय में आपने बहुत लोगों के इंटरव्यू लिए, लोगों ने काम किए, लेकिन लोगों को धान्य पहुंचाने का काम, गरीब योजनाओं को धान्य पहुंचाने का काम मोदी जी ने लगातार 2 साल तक गरीब महिलाओं को चावल और गेहूं मुफ्त देने का काम किया और वो 84 करोड़ लोगों को दिया। आज 130 करोड़ की जो आबादी है उसमें 84 करोड़ लोगों को मुफ्त धान्य देने का काम किया है। तो सभी को मिला है, तो इसमें कोई हम अलग अलग बात नहीं कर रहे। वैक्सीनेशन का माध्यम हो, फेरी वालों को, छोटे जो अनस्किल्ड लेबर है या अनऑर्गेनाइज लेबर है, उनको मदद करने की काम की। ऐसी बहुत सी योजनाएं हैं, करीब करीब 180 के ऊपर योजना में, आज इतना नहीं बता पाऊंगा आपको। तो उस माध्यम से मोदी जी ने गरीब लोगों तक पहुंचने का काम किया। आपने जो पूछा कि इसका फायदा कितना होगा, तो हर काम फायदे के लिए नहीं किया जाता है, लेकिन हम गरीब आदमी को मदद कर सके। चुनाव में कौन किसको वोट करेगा, किसकी विचारधारा किससे जुड़ती है, कोई अलग विषय, लेकिन हम गरीबों तक पहुंचने का, मिडिल क्लास तक पहुंचने का, फेरी वाले, अनस्किल्ड लेबर के पास पहुंचने का काम मोदी जी ने किया है। और उसका निश्चित भारतीय जनता पार्टी की आगे की विचारधारा के लिए और लोगों से जुड़ने के लिए फायदा होगा। हे सगळे गोष्टी आपण यांना बाहेरच्या विचारल्या। आता आपण थोडं गोरेगावकडे येऊ आणि तुम्हाला सांगायला मला बरं वाटेल की जयप्रकाशजी फक्त हिंदी बोलत नाही, मराठी बोलतात। तुम्हाला एक छोटासा त्याचा नमुनाही आपण दाखवूया। जयप्रकाशजी, गोरेगावामध्ये काय स्थिती आहे भाजपची? आणि हे बरोबर आहे की आता मोदीजी नंतर तुम्ही गोरेगावबद्दल मला विचारलं, आणि गोरेगावमध्ये भारतीय जनता पार्टी, तुम्हाला माहिती आहे की आफ्टर 2014 नंतर विद्या ठाकूर निवडणूक लढत होते, शिवसेना लढत होती आणि गोरेगावकरांनी विद्या ठाकूरांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना मिनिस्टर केलं, मंत्री केल्यानंतर 5 वर्ष विद्या ठाकूरांनी गोरेगावात लोकांच्या आणि जनतेच्या कामाबद्दल तुम्हाला माहिती आहे कामं केली आहेत। आपली त्याची यादी आहे। आता यादी आपण बोलू शकत नाही, कारण की मेजर वर्क जे केलेले आहेत, तर फ्लायओव्हर ब्रिज असू द्या, रस्ते असू द्या, लोकांना पाण्याची व्यवस्था असू द्या, किंवा ईस्टमध्ये आपण कॅटल मार्केट काढून तिथे आपण बस स्टँड आणलं, असं खूप काम, सावरकर ब्रिज असू द्या, रेडारमध्ये फ्लायओव्हर ब्रिज, सीआरजेड ब्रिज आहे, असं खूप काम विद्या ठाकूरने करण्याचा प्रयत्न केला आणि 100% लोकांनी आम्हाला ते अप्रिशिएट केलं। आता त्याच्यानंतर युतीमध्ये मी निवडणूक लढलो, गोरेगावकरांनी 50,000 मतांना विद्या ठाकूरना निवडून दिलं आणि गोरेगावमध्ये त्याच्यानंतर 2017 महानगरपालिकाची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आमची युती नव्हती। तुम्हाला माहिती आहे 2014 मध्ये पण युती नव्हती। भारतीय जनता पार्टीचे आमचे 5 नगरसेवक, 7 पैकी 7 वार्ड गोरेगावमध्ये आहेत। त्याच्या ईस्टमध्ये आमचे निवडून येऊ शकले नाही, सुरुवातमध्ये लीड होती, परंतु आम्ही निवडून येऊ शकलो नाही। परंतु गोरेगावच्या 5 वार्ड भारतीय जनता पार्टीने निवडून आणलं आणि ते पण 3, 4, 5,000 मतांनी निवडून आणलं। तर भारतीय जनता पार्टीची निश्चित परिस्थिती चांगली असं मी म्हणू शकतो। जयप्रकाशजी, लोक अशी म्हणतात, मी म्हणत नाही, मी पत्रकार आहे, मी बघतो आणि लिहितो, पण लोकांचं असं काही म्हणणं की भाजप म्हणा किंवा विद्या ठाकूरजी म्हणा, जयप्रकाशजी म्हणा, गोरेगाव पूर्वकडे लक्ष देत नाही, फक्त पश्चिमेकडे जास्ती देतात। काय तथ्य काय याच्यामध्ये? तुमच्याकडे जे लोक म्हणतात त्यांची काय पीडा असतात, परंतु असं नाही आहे।
आपण गोरेगाव ईस्ट मध्ये आमदार निवडून आल्यानंतर हे निश्चित आहे तिथे आमचे नगरसेवक नाही तर तेवढं तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी दिसत नसणार. परंतु विद्या ठाकूर निवडून आल्यानंतर आपण तिथे 2 कार्यालय केले, 2 कार्यालय चालू आहे तिथे. भारतीय जनता पार्टीचे आमदार विद्या ठाकूर तिथे रेग्युलर भेटतात लोकांना आणि आमदार फंडातून आपण ईस्टमध्ये खूप काम केलेलं आहे. त्याची यादी मी कधी वाटलं तर मी तुमच्याकडे पाठवतो. आणि निश्चित आमच्या जे डोर टू डोर कॉन्टॅक्ट, जनसंपर्क, कार्यक्रमामध्ये विद्या ठाकूरांची हाजरी आणि लोकांना भेटणं, हा तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे की तिथे नगरसेवक असल्यामुळे आपली तेवढी एफिशियन्सी किंवा कार्यकर्त्यांची वाटचाल असं दिसत नाही. पण आता तुम्ही बघितलं असणार की इलेक्शनमध्ये च्या पूर्वी आपले खूप कार्यकर्ता इलेक्शनमध्ये आणि निवडणूकच्या अलीकडेच ऍक्टिव्ह आहे. आणि 2 वार्डमध्ये आमचा प्रयत्न आहे की भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आपण निवडून आणू, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे शेवटचा एक प्रश्न असा आहे की तुमचे 4 नगरसेवक तगडे, दीपक ठाकूर, हर्ष पटेल, संदीप पटेल, श्रीकला पिंपळे, हे तगडे म्हणजे त्यांना जर उमेदवारी दिली त्या एरियातून तर ते 100% निवडून येणार अशी तरी कामं तिथे केलेली आहे. आता गोष्टी अशी झाली आहे की 3 महिला वॉर्ड झाले, बरोबर 3 महिला वॉर्ड झाले आणि 1 रिझर्व्ह झाला, बरोबर आहे. आता रिझर्वेशन मध्ये 4 येत नाही. तर आता खरी आहे की सत्तावर आणि कोणता हे 2 वॉर्ड तुमच्यासाठी आहे, 3 तगडे उमेदवार आहेत, कसा विचार केला म्हणजे काय डोक्यात काय? नाही, असं आहे की एक तर पार्टी डिसिजन घेते आमच्या इथे. एक इंडिव्हिज्युअल निर्णय आम्ही घेत नाही की जयप्रकाश ठाकूरने घेतलं किंवा विद्या ठाकूरने. आमच्याकडे भारतीय जनता पार्टी मुंबई आणि महाराष्ट्र असं मुंबईत नक्की करून महाराष्ट्राला देवेंद्रजीकडे पाठवतात आणि आमची एक महाराष्ट्राची टीम आहे. कॅन्डिडेट कोणाला करायचं याचा एक सर्व्हे असतो आणि सर्व्हे प्रमाणे कॅन्डिडेट डिक्लेअर करतो. आता हा नक्की आमच्या जे 5 वार्ड आम्ही निवडून आलो होतो त्याच्यामध्ये रिझर्वेशन बदललेलं आहे, खरं आहे. दीपक ठाकूर असू द्या, हर्ष पटेल असू द्या, संदीप पटेल, श्रीकला पिंपळेचा वार्ड एसटी झालाय, शेड्यूल कास्ट झालेला आहे आणि 1 वार्ड ओपन झालेला आहे जिथे लास्ट टाइम राजुल देसाई भारतीय जनता पार्टीने निवडून आला. ऍक्च्युअली तो सीट भारतीय जनता पार्टी ह्याच्यापूर्वी लढत नव्हती कारण युतीमध्ये ते शिवसेनाकडे जायचं. लास्ट टाइम आपण विदाऊट युती लढलो आणि भारतीय जनता पार्टी निवडून आली. तिथे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. विद्या ठाकूर निवडून आल्यानंतर काम केलं, ठीक आहे. आमचे एक मित्र दुसरे मित्र पक्षाकडे गेले तर ठीक आहे, त्यांना आमची शुभेच्छा आहे, आमच्या काही बोलणं नाहीये. तरी भारतीय जनता पार्टी गेल्या 5 वर्ष त्या वार्डमध्ये पण काम केले आणि तो वार्ड पण 5च्या 5 वार्ड आम्ही 100% निवडून आणणार आणि ईस्टचे 2 वार्डमध्ये आमचा प्रयत्न आहे की आमच्या नगरसेवक निवडून कसा येणार त्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू. जे प्रकारे जाता एक प्रश्न मी असा तुम्हाला विचारेल की भाजपचे मतदार फार सायलेंट आहे. म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन किंवा उच्चभ्रू मराठी म्हणा किंवा उत्तर भारतीय म्हणा हे बोलत नाही, हे सगळीकडे इथे तिथे राहतात. पण त्याला मतदानाची वेळ येते तेव्हा ते भाजपला मतदान देतात. तुम्हाला वाटतं यावेळी देखील मतदान होईल? तुम्हाला कसं आहे ना की बोलणारे खूप कमी लोक असतात, जे तुम्हाला दिसतात ना ते खूप कमी लोक. सायलेंट वोटर. पण सायलेंट वोटर इज मॅक्झिमम, मोर देन 90% इज सायलेंट वोटर. राईट. आणि आता तुम्ही बोललं तर गोरेगाव इट्स पूर्वी बालेकिल्ला होता शिवसेनाचा. असं मी म्हणणार की बालेकिल्ला संपला असं तो मी पॉलिटिकल स्टेटमेंट करत नाही. परंतु आज गोरेगावमध्ये मराठी वोटर्स पण भारतीय जनता पार्टी बरोबर कनेक्टेड आहे. विद्या ठाकूर निवडून आली 2014 मध्ये तर मराठी वोटर लोकांनी पण मतदान केलेलं आणि मराठी भाषिक जे आहेत, गुजराती भाषिक, उत्तर भारतीय असू द्या, मारवाडी, साऊथ इंडियन, आणखीन जे समाजचे लोक आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत, हे लोक पण भारतीय जनता पार्टी बरोबर कनेक्टेड आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी आहे. आता आमच्याकडे 105 आमदार आहेत, कोणाकडे नाही आहेत. शिवसेनाकडे 55 आहेत, 54 राष्ट्रवादी, 44 काँग्रेस. तर आज पण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात तसं मराठी लोक आहेत तर मराठी भाषिक मध्ये पण भारतीय जनता पार्टी तेवढीच लोकप्रिय आहे. आणि तसंच गोरेगावमध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे. आज मुंबईमध्ये सर्वात जास्त आमदार कोणाचे आहेत तो भारतीय जनता पार्टी, 16 आमदार आमचे आहेत. त्याच्यानंतर शिवसेना, नंतर लोक आहेत. तर मुंबई असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या, भारतीय जनता पार्टी देशात सर्वात मोठी पार्टी आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठी पार्टी आहे, मुंबईत सर्वात मोठी पार्टी आहे. कॉर्पोरेशनमध्ये आम्ही 3-4 सीट पुढे मारलो होतं. तरी यावेळी भारतीय जनता पार्टीचा नक्की महापौर येणार हे आपण निवडणूक नंतर आपण बघू शकतो. तर हे होते जयप्रकाश ठाकूर. आपण या पुढील वाटचालीसाठी म्हणजे येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. मी अमित जोशी,
तुमच्यासमोर पुन्हा एक नवा विषय घेऊन, नवा गप्पा विषय घेऊन. तोपर्यंत बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गोरेगावकरांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.